कधी असा विचार केला आहे का? एक छोटंसं हरीण आणि त्याच्या जीवावर आलेले शिकारी. पण त्या दिवशी जंगलात जे घडलं ते पाहून शिकाऱ्यांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. अक्कलकोट गावाच्या बाहेर एक दाट जंगल होतं. त्या शांत जंगलात एक वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ गाढ ध्यानात बसत असत. भोवती पक्ष्यांचा किलबिलाट, थंड वारा आणि स्वामींच्या उपस्थितीने वातावरण अगदी पवित्र झालेलं. दररोज अनेक भक्त त्या ठिकाणी येत, कोणी आपली वेदना सांगायला, तर कोणी फक्त त्या शांततेत हरवायला. पण एका सकाळी काही शिकारी धनुष्यबाण घेऊन त्या जंगलात आले. त्यांच्या डोळ्यात करुणा नव्हती, फक्त शिकार करण्याची लालसा होती. अचानक झाडीतून एक पांढरं तेजस्वी हरीण बाहेर आलं. ते घाबरलेलं, थरथरत होतं. त्याच्या डोळ्यात जणू एकच प्रश्न होता की माझं रक्षण कोण करणार. शिकाऱ्यांनी लगेच बाण चढवले. निशाणा सरळ त्या निरपराध हरिणावर. पूर्ण जंगल काही क्षणांसाठी स्तब्ध झालं. पण पुढच्याच क्षणी ते हरीण जीवाच्या आकांताने धावत धावत थेट स्वामी समर्थांच्या चरणी येऊन थांबलं. त्याने स्वामींच्या पायाशी डोकं ठेवलं, जणू म्हणत होतं, मला वाचवा. स्वामी समर्थांनी डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं. इतक्यात शिकारी तिथे पोहोचले. रागाने ते म्हणाले, महाराज, हे हरीण आमची शिकार आहे, ते आम्हाला परत द्या. स्वामी शांतपणे म्हणाले, हा जीव माझ्या आश्रयाला आला आहे, त्याचं रक्षण करणं आता माझं कर्तव्य आहे. शिकाऱ्यांनी रागाने पुन्हा बाण उचलले, पण आश्चर्य, त्यांचे हात अचानक थरथरू लागले. बाण सोडायचा प्रयत्न केला, पण हात हललाच नाही. जणू कुणीतरी अदृश्य शक्ती त्यांना थांबवत होती. त्यांच्या हातात वेदना सुरू झाली, डोळ्यात भीती आणि पश्चात्ताप उमटला. त्या क्षणी त्यांना समजलं, ते एका साध्या संतासमोर नाही, तर महान दिव्य शक्तीसमोर उभे आहेत. स्वामी समर्थ शांत आवाजात म्हणाले, प्रत्येक जीवामध्ये माझं अस्तित्व आहे, त्या प्रत्येकात ईश्वर वास करतो. हे ऐकताच शिकाऱ्यांचे डोळे पाणावले. त्यांनी धनुष्यबाण खाली टाकले आणि थेट स्वामींच्या चरणी पडले. स्वामी समर्थांनी प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, चूक झाली, पण आता योग्य मार्ग निवडा. त्या दिवशी एक चमत्कार झाला. फक्त हरिणाचं रक्षण नाही, तर त्या शिकाऱ्यांचं मनही बदललं. ते जंगल सोडून जाताना शिकारी नव्हते, तर जंगलातील प्राण्यांचे रक्षक बनले होते. म्हणतात, त्या दिवसानंतर त्यांनी कधीही कोणत्याही प्राण्यावर हिंसा केली नाही, कारण त्यांना समजलं होतं, जिथे दया असते तिथेच खरा देव वास करतो. आणि आजही अक्कलकोटच्या त्या जंगलात ही कथा सांगितली जाते की जेव्हा एखादा जीव खऱ्या मनाने आश्रय मागतो, तेव्हा स्वामी समर्थ त्याचं रक्षण नक्की करतात. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल, तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि अशा आणखी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.